अरे चल, अरे चल. हो सोडा हो. नाही बोलताय चूप. शांतता, भयान शांतता आहे. वाजले बघ किती पाहुणे 1. रात्रीचे 12 वाजले. 1 वाजायला आलाय. हो सोडा, जाऊ दे चला आता. नाही सोडत आहे तरी पण भरतोय कपडे. सोडा चला, जाऊ द्या. हे काय झालं? हे सर्विस काय आलं? वगैरे काहीच नाही केली, तसंच जेवायला बसले भुक्कड. करायला घेते, मोठेपणा करायला जाते. मोठेपणा करते काहीतरी. हो कोण चाललो तो? चल खरेदी बघा, खरेदी केली आहे. अरे तसंच. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉग्सच्या चॅनलमध्ये. तर आत्ता जस्ट आम्ही सर्विसला कन्व्हिन्स केलं आहे. तर आता आम्ही चाललो कोकण दौऱ्यावर. तर हा ब्लॉग आता ट्रॅव्हल बघूया आपले किती ब्लॉग होत आहेत. रिक्षा वगैरे सगळे दिसतेस का? तर चला, आपण सगळे तयार झालो. हे बघा, बॅगा वगैरे तयार आहे. हाफ चड्डी आपली. आता आम्ही येतोय. हा नको येऊ मग. चला, आपला हा ट्रॅव्हल ब्लॉग कसा होतोय ते तुम्हाला दाखवतो. तिकडे पोहोचल्यावर मी ब्लॉग एंड करणार आहे आणि पुढची आपली जर्नी, आपले 2-3 ब्लॉग होणारच आहेत. तिकडे आपण फिरायला जाऊ वगैरे सगळं. ठीक आहे, तर कसा ब्लॉग होतोय ते तुम्हाला दाखवतो या ब्लॉग मधून. ठीक आहे, चला जाऊया. तू काय चाललं? तर आता हे बघा, आपल्याला सोडायला एवढी जण आली आहेत. पप्पा वगैरे आहेत, ते सागरदा वगैरे आहेत. किंवा यांच्या बॅगाच बघा किती आहेत. चला, एवढी माणसं तर आली आहेत. आता आपली जर्नी आपण स्टार्ट करूया. तर चला, आता आपण नारळ देऊया आणि आपल्या जर्नीला स्टार्ट करूया. चला चला चला. आहेत मोरया, मंगल मूर्ती. पार्थ काय बोलायचं तुला? हा पार्थ, दिसतोय ना मी? दिसतोय. ह्याला काय बोलायचं आहे? मला तर ऐकायचंय 5 दिवस ऐकायचंच आहे तुला. आता चला, आपण आपल्या जर्नीला स्टार्ट केलंय. पुढचा ब्लॉग कसा होतोय ते तुम्हाला मी दाखवतच जाईल. तर स्टे ट्यून फॉर एन एक्साइटमेंट ब्लॉग ऑफ कोकण. ठीक आहे, चला. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उंदीर मामा की, छत्रपती शिवाजी महाराज की. चला चला चला, बाय बाय विला. चल. चला, आता पण आपली जर्नी स्टार्ट केली आहे. तर आता इथे आपण डायरेक्ट जाणार आहोत सागरदाच्या गावी. तिकडून मग पुढे आपला काही प्लॅन होईल ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये मी दाखवतच जाईन. हा मी ट्रॅव्हल ब्लॉग करतोय. तर चला जाऊया. ट्रोल तर करायचंच आहे पूर्ण 5 दिवस आता एकाला. चला जाऊया. हे बघा काय, हा बघा पाठी 3 जणांची जागा आहे. ते बघा, अजून 1 जण झोपू शकतो. स्लीपर कोच. हे जायचे तर जाऊन या. 6 वाजले आता. बघा, सगळे थांबलो. आता पहिला स्टॉप घेतला आम्ही जे 1ला निघालेलो, डायरेक्ट 6ला पहिला स्टॉप घेतलाय. कुठेच थांबलो नाही. हे मस्त दारावर झोपले आहेत. मला काय झोपायला पण नाही भेटलं. हा बघा, त्या कोण्यात पूर्ण कोंबलेला गेले. म्हणजे असेल एवढीशा कोपऱ्यात तर कसं होईल. चला, आता बघूया. नेक्स्ट स्टॉप आपला डायरेक्ट कणकवली असेल. आता मध्ये कुठेतरी आम्ही नाश्त्याला वगैरे घेऊ स्टॉप, बघू. ठीक आहे, चला. धुकं बघा किती आहे.
आणि यांचं बघा 10 वाजले सकाळचे आणि धुकं बघा काहीच दिसत नाही खाली. एक नंबर. तर आता ना आम्ही कुठे लांजाच्या थोडस पुढे आलोय आणि आता वाजलेत 10 वाजलेत सकाळचे. आता अजून 80 किलोमीटर आहे आपल्याला कणकवलीत जायला. थोडा ब्रेक घेतला आम्ही परत एकदा 10 वाजता. लास्ट ब्रेक आम्ही 6 वाजता घेतलेला सकाळी. तर आता बघूया थोडे फ्रेश वगैरे होत आहेत, वॉशरूमला वगैरे जाऊन थोडं इथे बघूया काय अजून भेटते का. चहा नाश्ता तर आपण मगाशीच केला. आता डायरेक्ट आपण जाणार आहोत कणकवलीला सागरदाच्या गावी. ठीक आहे. सकाळचे 11 वाजले तरी पण अजून धुकं काय कमी व्हायचं नाव नाही घेते. बघा धुकं बघा किती आहे, खूप धुकं आहे. तर कुठे आलो? हे आजचा काय प्लॅन आहे? जायचं, एक टप्पा मजा करायची, आराम करायचा. आज आरामाचा दिवस आहे. उद्यापासून आम्ही फिरायला स्टार्ट करू. तर आता बघूया अजून आपल्याला 60 किलोमीटर तर असेल. बघा धुकं बघा अजून आपल्याला 60 किलोमीटर तर असेल. स्टोरीज वगैरे सगळं टाकलेलं आहे. जे अपडेट्स आहेत त्यावर भेटेल काय पण ब्लॉग मध्ये सांगून उपयोग काय. चला जाऊया. काय सर्वेश मी कोल्हापूरला पोहोचलोय. अरे तो हायच तसला. मागच्या वेळी पण त्यांनी हे केलेलं. मागच्या वेळी पण त्यांनी हे केलेलं. अरे मागच्या वेळी पण असंच केलेलं माहिती आहे ना. हा चिपी विमान करायला गेलो. मग सांगितलंच नाही हा प्रॉब्लेम आहे. काय याला बोलायचं शी. रस्ता चुकवला शी. बरोबर आहे रस्ता. बोलून काय वडापाव खाताना एन्जॉय करायचं, बोलायचं नाही. तिकडे गेलो सर्वेशने आजोबांच्या शिव्या खाल्ल्यात. आता वडापाव खातोय आणि पोट भरतोय. अंग्रेजचं शिव्या खाऊन पोट भरलं नव्हतं म्हणून तो बोलला मला. अरे विदाऊट कॅमेरा कोणी किती ऐकलंय ते सगळ्यांना माहिती आहे. ते पटलं म्हणून हसले सगळे. तर आता दुपारचे 1:30 वाजलेत आणि आता मी पोचलोय कणकवली बाजारात. हे बघा कणकवलीचा बाजार आहे. ते थोडं कणकवली काहीतरी भाजी वगैरे घेऊया. मग जाऊया डायरेक्ट सागरदाचे. चला. हे बघा काय खरेदी बघा खरेदी केली आहे. हे बघा ही आपण छोटीशी खरेदी केली. बॉयलर नाही मग चांगला लागतो. गावठी चांगला लागतो. अरे तसंच विचारा रे. ह्याच्या राजू दादा करेल. राजू दादा बाबू ह्याच्या हातात देऊ नका. बघा हे बघा वागड्याची नदी बघा. वागड्याची गड नदी. अरे हा बघा डॉन बोलतात. वाव मस्त. हे वालं का राईट वालं. चला फायनली आलोय. यो पण येलो पाठसून येलो. यो पण सारखा बघतो. काय नाही करत आहे तुला. चला सागरदाच्या घरी आपण फायनली आलोय. हे बघा सागरदाचं घर मस्त आहे, शांत. सारखा निना देतोय. तुला काय करणार तो. हा बघतो पण कसं. काय रे सेकंड चल घरात चल. तर हा अशा प्रकारे आपला ट्रॅव्हल ब्लॉग होता. अजून सगळं सेटअप व्हायचं आहे. इथे आम्ही आता थोडे फ्रेश वगैरे होतो आणि पूर्ण आपला हा दिवस संध्याकाळपर्यंत काय करतोय ते आम्ही तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. बोला जेवायला बसला डायरेक्ट. याने आंघोळ वगैरे काहीच नाही केली, तसंच जेवायला बसले भुक्कड. एक ब्रश पण नाही केलं तुम्ही. काका पोटभर जेवा हो. एसके बोलायला पाहिजे जेवायला नाही दिला म्हणून. काय
चल जेव. करायला घेते, मोठेपणा करायला जाते, मोठेपणा करते काहीतरी. काय कशाला कुठे लहान मुलीच्या हातात कोयता बिता देत तू. उठ बाजूला उठ. चूक मारू कसा ये, आता सोड. हे अवघाच रे. काय रे कशाला कशाला तू घेऊन आला म्हणून येत नव्हतो मी. काही कोणालाच काय येत नाही, सगळे असेच आहेत मुंबई मधले. भेटू संध्याकाळी. चल. नीनाची बॉलिंग. चल 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 चल. लॉल लॉल दाखव. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. खेळताच येत नाही ते सांग ना. इकडे बघ, इकडे बघ, इथे बघ. खेळताच येत नाही ते सांग. चल, या छोट्या छोट्या मुलांनी तुला हरवलं. चल. ले शॉट. दुसऱ्याचा षटकार मारला तर तुमचं मनोगत काय आहे बाबा? म्हणजे तुम्ही असे सदन व्हेरी गुड सिक्स. येस यू आर. आय थिंक यू आर व्हेरी. आय एम व्हेरी गुड. चला चला, लय शानपट्ट करू नका. चला. गुड. जीवाचं रान करून घेतो आम्ही. 6 दिवसाची सुट्टी टाकली मस्त कामावर. काय 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 केलं जीवाचं? काय रान करतो जीवाचं. हे बघा दिसतंय तुम्हाला. जर आपण आता ह्याच्या घरी आलोय. आहे राजादादाचा मुलगा, म्हणजे सागर दादाचा कोण काका. काका काका म्हणते. अरे तर त्याच्या घरी आलोय. याचं घर खूप मस्त आहे, छान. कसं वाटलं रे तुला आम्ही आल्यावर? मस्त. मस्त काय आम्ही आल्यावर तुला कसं वाटलं? बोल लवकर. तर जेवण झालं मस्त, जेवण वगैरे झालं. फणस खाऊन झाला, त्याच्यानंतर फणस सोलून पण झाला, साफ करून झाला. आता पण बघू आहे कसे खेळतात. काय सगळं काय बघतोय? हे बघ, आईला हेच मुंबईला आम्हाला घ्यायला किती हे करावं लागतं. आणि इथे बघ, हे बघ लॉटरी लागले बघ, ती मस्त आहे. आताच आम्ही एक फणस खाऊन आलो, जाम भारी होता, जाम भारी होता. तर मित्रांनो, संध्याकाळचे 5:30 वाजले. आम्ही क्रिकेट खेळत होतो आता, पण हा बघा पाऊस यायला लागला. म्हणून आता मी जातोय आतमध्ये. आणि जर आम्ही थोड्या वेळाने मासे पकडायला गेलो तर त्याचा मी सेपरेट ब्लॉग बनवणार आहे. तो तुम्हाला आपल्या चॅनलवर थोड्या दिवसातच बघायला भेटेल. फणसाची भाजी, फणसाची भाजी. इथे आता हे फणसाची भाजी खाऊन झाली आहे. आणि आता इथे खेकड्यांचा कार्यक्रम चालू आहे बघा. खेकडे सोलताय आजोबा. हे बघा खेकडे, हे बघा मोडतायत. इथे खेकडे पण आहेत. इकडे फणसाची भाजी आहे आणि इथे मटण आहे. मटनची रेसिपी चालू आहे इथे आतमध्ये. सगळं आता खातोय आम्ही हळूहळू. पार्थ बॉम्ब फोडू नको, हळूहळू बॉम्ब फोडतोय. न्यूक्लिअर बॉम्ब टाकतोय हळूहळू. चला आता हे साफ करून घेऊया आपण खेकडे आणि मग चिकनची रेसिपी चालू करू. हा मटन, सॉरी मटनची, मटन. हा बघा, हा गावठी कोंबडा, हा बॉयलर. बॉयलर बघा, बॉयलर, मोठा बॉयलर. हा मीडियम बॉयलर. हे बघा पिल्ल बघा, पिल्ल गावात किती पोरं असतात, आता ही पळत नाही सगळी. किती पिल्ले आहेत याच्यात टाक, याच्यात टाक. काय झाला? किती पोरं आहेत बघ अशी गावत.
हे सगळं करून द्यायला होतं काय त्या काकी आम्हाला सगळं खायला करून देतात आणि चांगलं. tasty जेवण बनवते. चांगलं एकदम टेस्टी जेवण बनवलं. आता फणसाची भाजी पण बनवली. हे बघा फणसाची भाजी झाली आहे. आता आतमध्ये मटण बनवत आहेत आणि ते खेकड्याचं पण चालू आहे. 3 प्रकार आहेत आज. काय काय आलं काय आलं हे काय आलं हे काय झालं हे सर्वेश काय आलं? मी जाऊ शकतो. आज बघा नो एंट्री कोणाला. तर या सगळ्यांनी जेवायला आहे. आज स्पेशल आहे गावठी चिकन आहे, खेकड्याचा रस्सा आहे, भात, कांदा, चपाती होती. चपाती खाऊन झाली. उशिरा आठवला व्लॉग चालू करायला. काका जेवण कसा? भारी एकदम. या जेवायला. जेवण झाल्यावर नाही जेवण झाल्यावर आम्ही तुम्हाला काहीतरी सांगू. स्टोरी टेलिंग पार्ट आहे आज. आणि जेवण पोटात दुखे आपल्या ठीक आहे जेवा घ्या. शांत शांत शांत. सगळ्यांच्या आता थोडी घाबरलेली आहे सगळ्या मनातून. कारण की आता 11:40 झालेत आणि आता मी पार्कच्या गावी आहे. राजू आता सगळ्यांना स्टोऱ्या सांगून घाबरवून टाकलाय पूर्ण. ह्याच्यातले किती जण घाबरलेत ते मला माहिती नाही, पण थोडं सगळे कोणाच्या मनात काहीतरी आहे. तर आम्ही म्हणजे एक लेसन पण भेटलं आहे आणि आम्हाला म्हणजे थोडंफार नॉलेज पण आलं की गावी कसं काय असतं आणि काय काय आपल्याला पाळायचं असतं. तर हा ब्लॉग आता मी इथे एंड करतो पहिला. तर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनल, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण की अजून नवीन ब्लॉग आता मी टाकणार. उद्या आम्ही फिरायला चाललोय. पावसावरती आहे. पाऊस पण चालू आहे बघा. कंटिन्यू पाऊस पडतो. पाऊस असला तरी जायचंय. हा ठीक आहे. चला बघू. चला तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. जय शिवराय.